द्वितीय पारितोषिक या ठिकाणी द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 8,000 रुपयाचे कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते आदरणीय सुनील दादा मस्कर। या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफी सौजन्य सातत्याने चव्हाणवाडी गावाचं कोणताही आयोजन असू द्या, चव्हाणवाडी गावासाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य असू द्या, सातत्याने ज्यांचं सहकार्य लाभलं जातं कुमार संदीप चव्हाण बावड्या। विशेष सहकार्य सन्मान्य सचिनदादा गायकवाड, संघमालक समृद्धी 11-32 शिराळा। विशेष सहकार्य रामभाऊ यमगर साहेब, संघमालक क्रांतिभूमी बेदाशे। विशेष सहकार्य गणेश निकम मामा, प्रोप्रायटर गुरुकुर्वा ट्रान्सपोर्ट। विशेष सहकार्य मान्य श्री अमर पाटील साहेब, संघमालक समायरा फायटर्स। मालिकावीर रेनकोट सौजन्य सन्मान्य राजूभाऊ कदंत्रे। उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य आदरणीय रणजित भाईंगडे। उत्कृष्ट गोलंदाज शूज सौजन्य श्री गणेशदादा शिंदे, स्टार क्रिकेटर पश्चिम महाराष्ट्र। सामनावीर छत्री सौजन्य आमचे परममित्र सूरज शेवाळे सोन्या। बॉल सौजन्य श्री सुधीर जाधव नाना। मैदान सौजन्य अजयजी पवार, रोहन 11 पानेरे। समालोचक सौजन्य श्री राहुल डीजे, अध्यक्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन। नाश्ता सौजन्य सन्मान्य महेशजी शिंदे, MS गारवा। रणजितजी जाधव, स्टार क्रिकेटर पाटण तालुका। यूट्यूब सौजन्य आमचे परममित्र रोशनजी फराड, ओम साई MTC लाईव्ह। समालोचक श्री राहुलजी सिरसाट। या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी या स्पर्धेला लाभलं आणि ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं त्यांचा करूयात आपण स्वागत सन्मान। ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आम्हाला लाभलं ते सन्मान्य सुनीलदादा मस्कर यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। संदीप चव्हाण यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, त्याचबरोबर मायेचे उबदार शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ। सुनीलदादा मस्कर ज्यांनी सातत्याने चिंतामणी लोकरे या संघाला पाठबळ दिले आणि आज या स्पर्धेसाठी देखील मोलाचं सहकार्य आम्हाला दिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन राहुल डीजे अजय पवार यांच्या वतीनं यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॅट पुरस्कृत करण्यात आले ते रणजितजी भाईंगडे यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। विशाल सुतार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल। कर्णधार भराडी माता प्रतिष्ठान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण महाराज चषक 2024 पहिल्या पर्वाची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन रणजितदादा भाईंगडे, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस, त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय। यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते महेश शिंदे, MS गारवा यांचा देखील स्वागत सन्मान विजय माटेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल। अगदी सकाळपासून उत्तम नाश्त्याची सोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला करण्यात आले ते महेश शिंदे, रणजित जाधव यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। यानंतर ओम साई MTC लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून महाराज चषक 2024 आणि आज संपूर्ण वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन
यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लाईव्ह टेलिकास्ट खऱ्या अर्थानं पाहिलं. ओम साई MTC लाईव्हचे सर्व रोशनजी फराड यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुल डीजे अध्यक्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून रोशनजी फराड यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी सामनावीर छत्री सौजन्य देण्यात आलं. कुमार सूरज शेवाळे सोन्या ते या ठिकाणी गैरहजर आहेत. यानंतर सर्व चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते आमचे परममित्र कुमार संदीप चव्हाण भावड्या यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल डीजे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आल्या संदीप चव्हाण भावडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुल डीजे अध्यक्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल. यानंतर या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत अगदी सकाळपासून घेतली ते आमचे बंधू ओमकार वंडुस्कर यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेचे उपदार शाल प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन ओमकार वंडुस्कर यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुरेश साळुंके यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान इथे केला जाईल. यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिले तर यानंतर आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकलात आकाश कारंडे या स्पर्धेसाठी सकाळपासून अगदी उपस्थित राहिले त्यांचा देखील सन्मान निलेश रेटरेकर यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आकाश कारंडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आकाश कारंडे यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान सातत्याने तुम्ही पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर एक असं व्यक्तिमत्व अगदी स्पर्धा कोणाची असू द्या परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये निस्वार्थी पणाने पंचांची भूमिका साकारणारे अनेक स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य करणारे आमचे परम मित्र आणि टीम चिंतामणी लोकरे धामणे या टीमचा एक प्रमुख गोलंदाज हर्षद लोकरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतो. मी विनंती करेन संदीप चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जावा. अनेक स्पर्धेमध्ये अगदी निस्वार्थी सेवा हर्षद लोकरे यांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि आज महाराज चषक या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा विशेष सन्मान व्हावा अशी भरपूर दिवसाची इच्छा मात्र आज या ठिकाणी पूर्ण केली जाते. अनेक स्पर्धेमध्ये कोणत्याही सत्काराची कोणत्याही मानपानाची अपेक्षा न करणारा हर्षद लोकरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी महाराज चषक 2024 मध्ये केला जातोय. यानंतर या स्पर्धेसाठी अगदी दिवसभर पंचांची भूमिका ज्यांनी साकारली सुरेशजी साळुंके यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. विजय माटेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुरेश साळुंके यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीनजी वरंडे यांचं देखील खूप चांगलं सहकार्य आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये या स्पर्धेला लाभलं त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल.
यानंतर खऱ्या अर्थानं आनंद कासरोडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती केला जाईल. आनंद कासरोडे तर या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली, या स्पर्धेचे प्रमुख जनक ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराज चषक एका सामान्य व्यक्तिमत्वासाठी खास ही स्पर्धा भरवण्यात आली आणि ही संकल्पना ज्यांच्या डोक्यामधून आले ते आमचे परम मित्र अजयजी पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदीप चव्हाण यांच्या शुभ हस्ते अजय पवार यांचा विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि मायेची उपदार शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अजय पवार यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. अजय पवार या स्पर्धेसाठी खूप मेहनत या व्यक्तिमत्वाने घेतली, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे या असोसिएशनवरती ज्याने अविरत प्रेम केले आणि हे असोसिएशन कशा पद्धतीनं आपल्याला पुढे नेता येईल यासाठी चांगला प्रयत्न त्यांचा राहिला आहे. आणि अगदी आज ॲज अ अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक आयोजक, एक मित्र आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व राहुल डीजे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. शंकर वंडुस्कर यांच्या शुभ हस्ते वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल डीजे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. एक चांगलं आयोजन आणि सातत्याने अनेक असोसिएशनना ज्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभलं जातं त्यांचे परममित्र राहुल डीजे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याचबरोबर भराडी माता प्रतिष्ठान या टीमचे कॅप्टन विशाल सुतार यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. अजय पवार यांच्या शुभ हस्ते भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी संघाचे कर्णधार विशाल सुतार यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर राहुल माटेकर यांचा देखील सन्मान महाराज चषक 2024च्या माध्यमातून केला जातोय. राहुल माटेकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर भराडी माता संघाचे हार्ड फलंदाज प्रदीप चव्हाण यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. यानंतर राहुल माटेकर यांचा सन्मान पार पाडला गेला. प्रदीप चव्हाण यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर जाऊयात आपण आता बक्षीस वितरण समारंभाकडे. निलेश रेटरेकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अजय पवार यांच्या शुभ हस्ते निलेश रेटरेकर यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होतोय. आज संपूर्ण दिवसभर त्यांची देखील हजेरी या स्पर्धेला लाभले. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. महाराज चषक 2024.
तर जाऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून तर या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी बहाल करण्यात येईल। उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करेन रणजित भाईंगडे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी देण्यात येईल। आणि उत्कृष्ट गोलंदाज महाराज चषक 2024 या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला आहे कुसरुंड ब संघाचा कृष्णा ठरलाय। या महाराज चषक 2024 मधील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने अगदी 6 बॉल 5 धाबांची गरज असताना अगदी कमी धाबांचं षटक हाताळलं आणि फायनल मध्ये देखील दर्जेदार गोलंदाजी ज्यांची राहिली तो कृष्णा ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याची बॅटिंग खूप दर्जेदार राहिली आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत ज्याने पोहोचवलं तर ज्याने आपल्या संघाला खऱ्या अर्थानं फायनल पर्यंत पोहोचवलं ज्याची बॅटिंग खूप दर्जेदार राहिली तो कुसरुंड संघाचा वैभव ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर महाराज चषक 2024 आणि सुरेश साळुंके यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी दिला जातोय। उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी देण्यात येतोय। चमचमती ट्रॉफी आणि रेनकोट अगदी पावसाळी रेनी क्रिकेटसाठी सेफ्टी क्रिकेट खेळता यावं यासाठी महाराज चषक 2024 च्या माध्यमातून रेनकोट या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्याची बॅटिंग खूप दर्जेदार राहिली ज्याची बॉलिंग खूप दर्जेदार राहिली आणि या स्पर्धेमध्ये ज्याने 100च्या वरती 157 रन ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या अगदी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाची मन जिंकणारा आणि वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचं उद्याचं उज्ज्वल भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपल्या टीम सोबत स्वतःला देखील पुढे घेऊन जाणारा टीम जंगमवाडी या संघाचा योगेश मालुसरे ठरलाय महाराज चषक 2024 मधील मालिकावीराचा मानकरी। मालिकावीराची ट्रॉफी त्याचबरोबर रेनकोट या ठिकाणी दिला जाईल आणि आम्ही नक्कीच राहुल डीजे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मालिकावीराचा किताब योगेशला पुरस्कृत करण्यात यावा। या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं योगेशची बॅटिंग खूप दर्जेदार राहिली योगेशची बॉलिंग खूप दर्जेदार राहिली आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी प्रत्येकाची मन जिंकणारा खेळाडू योगेश मालुसरे ठरलाय या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। तर यायचा आहे योगेश आज संपूर्ण स्पर्धेमध्ये महाराज चषक 2024 ही स्पर्धा प्रथमतः कशी वाटली आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? मस्त आयोजन होतं सिस्टमॅटिक वाटलं खेळायला मजा आली आणि आज मालिकावीराचा किताब मिळालाय आणि आपल्या टीमला काय संदेश देशील? उत्कृष्ट टीम आहे कॉम्बिनेशन मस्त आहे बॉलरने चांगली कामगिरी केली सेमीफायनल फायनलमध्ये त्यांच्या जीवावरच फायनलपर्यंत आलो आहे हेच म्हणणं झालं।
तर थँक्यू सो मच. अगदी पहा अगदी सरळ साधं व्यक्तिमत्व हा होता योगेश मालुसरे, जो या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. तर मी विनंती करेन आयोजक कमिटीची इच्छा अशी आहे की वैभव आपण देखील यायचं आहे आणि आपलं देखील मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. बेस्ट बॅटर या स्पर्धेचा राहिला वैभव, याची देखील आपण मुलाखत घेऊया. वैभव, काय सांगशील आज संपूर्ण दिवसभर या स्पर्धेबद्दल आणि स्वतःच्या टीमला काय संदेश देशील? पहिलं तर आयोजन म्हणजे रबर टेनिस, आपल्या रबर क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं आयोजन आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तरी होत नाही आणि एक चांगलं टुर्नामेंट भरवून सगळ्यांच्या डोळ्यासमोर अगदी आदर्श ठेवला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा आयोजन कमिटीचं खूप खूप आभार. आणि आता सांगायचं झालं टीमचं, तर प्रत्येक वेळेला मी हे सांगत असतो की ही पोरं हारो और जिंको ही माझ्यासाठी हिरो आहेत आणि हिरोज राहतील. त्याच्यामुळं मी हार आणि जीतला कधी जास्त तुलना करत नाही. आपला गेम हा आपला खेळाडूवृत्ती आपली ठरवित राहतो. अगदी कमी शब्दामध्ये हार में भी तेरी साथ और जीत में भी तेरी साथ, आणि टीम सोबत तुम्ही कायम राहा आणि टीमला सोबत घेऊन चला, उद्या तुम्ही आपोआप पुढे जाल. हा चांगला संदेश या ठिकाणी वैभव दिला. थँक्यू सो मच वैभव. हा होता अगदी टीम कुसरून ब संघाचा वैभव. आणि जाऊयात या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. महाराज चषक 2024 या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय मलायदेवी कुसरून ब संघ. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन सुनील दादा मस्कर, जे संघ मालक आहेत चिंतामणी 11 लोकरे आदी, ज्यांचं सातत्याने जर पाहिलं तर क्रिकेटसाठी खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य आणि प्रसिद्धीच्या पलीकडे तुम्ही जर पाहिलं असेल, बॅनर जर पाहिला असेल तर चिंतामणी 11 लोकरे आदी या संघाचा लोगो आहे, परंतु सुनील दादांचा फोटो नाही. कारण की त्यांनी सांगितलं होतं की मला प्रसिद्धी नको आहे, तर क्रिकेटसाठी सहकार्य जरूर करेल, परंतु माझ्या चिंतामणी लोकरे या टीमचं कुठेतरी नाव यावं आणि याच नावासाठी सातत्याने ज्यांची धडपड राहिले ते सुनील दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. टीम मलायदेवी कुसरून ब संघाला यायचं आहे. कॅप्टन सुनील दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हर्षद लोकरे आणि सुनील दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा किताब या ठिकाणी देण्यात येतोय. आज महाराज चषक 2024 मित्रांनी मित्रासाठी भरवलेली स्पर्धा आणि मित्रांनी मित्रासाठी केलेली गर्दी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. सर्व मित्रांचा आज जागतिक मैत्री दिवस आहे आणि सर्वच मित्र आज क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित आलेत आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे टीम मलायदेवी कुसरून ब संघाला. आणि महाराज चषक 2024 खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवण्यात आलं, वाटलं होतं की या स्पर्धेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल, परंतु संपूर्ण वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन कमिटी आणि आमचा संपूर्ण मित्र परिवार यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलं आणि महाराज चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी संपन्न झाली. आणि या स्पर्धेवरती पहिल्या क्रमांकावरती ज्या संघानं आपलं नाव कोरलंय तो संघ जंगमवाडी 11 हा संघ ठरलाय महाराज चषक 2024 चा मानकरी. आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल संदीप चव्हाण बावड्या यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. महाराज चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ ठरलाय खऱ्या अर्थानं जंगमवाडी 11 जंगमवाडी हा संघ. संदीप चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. थँक्यू सो मच वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन संपूर्ण टीम आणि थँक्यू सो मच राहुल डीजे अजय पवार आणि संपूर्ण मित्र परिवार ज्यांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थानं जे स्वप्न पाहिलं आणि स्वप्नातली स्पर्धा मात्र सत्यात ज्याने उतरवून दाखवली ते आमचे परममित्र राहुल डीजे अजय पवार आणि संपूर्ण मित्र परिवार संदीप चव्हाण बावडे असतील, सूरज शेवाळे सोने असतील, या संपूर्ण मित्रांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी झाली. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी कायमस्वरूपी ऋणी राहील आणि ही स्पर्धा इथेच संपली असं
जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.